फक्त तिथं जायचं नाही, पण एवढंच तर करायला पाहिजे. काय संदीप भाऊ? सध्या आम्हाला लागेल व्यवस्थापन करायला संरक्षण काय माहिती का आता शासनात तुम्हाला माहिती लगेच सिमेंटचं कुठलं ते इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव या गावामध्ये काही 7-8 घरं हे धोकादायक ठिकाणी असल्यामुळं त्या घरांचं पुनर्वसन या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब बारावकर साहेब यांनी येत्या शासकीय शाळेमध्ये केलेले जिल्हा परिषदच्या, परंतु त्यांना लवकरात लवकर त्या सगळ्या सोयीसुविधा मिळावा यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना मागणी केली. तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलेले मी तात्काळ ह्या लोकांना त्या संरक्षक भिंतीची व्यवस्था करून देतो आणि त्यांची जेवणाची सगळी व्यवस्था करून दिलेली. परंतु या तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर यांनी या तालुक्याकडे दुर्लक्ष केलेले, कारण त्यांना इगतपुरी शहरामध्ये जायला वेळ आहे पण ग्रामीणमध्ये जायला वेळ नाही. ग्रामीण आणि सिटी दोन्हीकडे पण जायला पाहिजे. आपण या तालुक्याचे आमदार आहात आणि हा नांदगाव गट येतो. नांदगाव गटामध्ये ही परिस्थिती खूप भयानक झालेली आहे. उद्या एखादा त्यात धसून गेला, एखादा घर गेलं तर कोण जबाबदार राहणार. त्यामुळे मी खरंच इगतपुरीचे आमदार हे झोपलेले सुस्ताडासारखे आहेत. यांनी या नांदगाव गटामधील मांजर गावामध्ये लक्ष दिलं नाही. परंतु मी खरंच आभार मानतो या इगतपुरी तालुक्याचे तहसीलदार आदरणीय बारावकर साहेब आणि घोटी पोलीस स्टेशनचे आदरणीय शिंदे साहेब यांनी खरंच स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढ्या मुसळधार पावसामध्ये ह्या जनतेला ह्या गावाला वाचवण्याचं काम केलं. खरंच या प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो, कारण असं आमच्या तालुक्याला इगतपुरी तालुक्याला जागृत असलेले प्रशासन भेटलेले, त्यामुळं गावकरी त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका ठेवलेली प्रशासनासोबत. त्यामुळे नक्कीच मला आदरणीय शिंदेसाहेब PI घोटीचे, त्याचसोबत तहसीलदार बारावकर साहेब यांच्याकडून आणि आमच्यासारख्यांच्या पाठपुराव्यामुळे नक्कीच या गावाला यश मिळालं. सर नेमकी काय घटना झाली मांजरगावमध्ये? मांजरगाव येथे 2 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने, गावठाणच्या शेजारी शेती आहे, शेतीच्या ठिकाणी त्यांनी काही सुधारणा केल्या भाताची किंवा पिकांची लागवड करण्यासाठी, आणि त्या ठिकाणी जो शेतीच्या लगत रस्ता आहे तर रस्त्याच्या खालचा सपोर्ट निघाल्यामुळे तो रस्ता ढासळू लागला आहे, त्याच्या खालचा आधार सुटलेला आहे आणि त्या रस्त्याच्या कडेलाच घरं आहेत. तर असे आम्ही 8 धोकादायक घरं निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये 8 घरांमध्ये एकूण 39 व्यक्ती आहेत, लहान बालकं, महिला वगैरे सर्व मिळून. तर त्यांना आपण इथे ग्रामपंचायतचं सभागृह आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. आणि जे काही पुढची जी कार्यवाही आहे त्याच्यामध्ये घरांचं जे काही संरक्षण आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लोकांना शिफ्ट करणे आहे. तर इथं 39 लोकांना आपण स्थलांतरित केलेलं आहे. आणि राहिला विषय घरांच्या सुरक्षेचा, तर त्याच्यासाठी काय काय करता येईल तर आमच्या विविध जे काही टेक्निकल यंत्रणा आहेत, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम असेल किंवा स्टेट PWD असेल, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. तिथं गॅब्रियन वॉल बांधणे किंवा जे काही तांत्रिक याच्यानुसार तांत्रिक गोष्टी विचारात घेऊन त्या गोष्टी ह्या करणं, आणि त्या अनुषंगाने निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयास करण्यात येणार आहे. आणि अगदी याच्यामध्ये म्हणजे तिथे लवकरात लवकर कसं त्या घरांना संरक्षण देता येईल याची देखील आम्ही
व्यवस्था करत आहोत. याच्यात कोणाचं काही नुकसान किंवा जीवितहानी वगैरे असं काही? याच्यामध्ये अद्यापर्यंत कुठलंही नुकसान झालेलं नाही, परंतु नुकसान होऊ नये याच्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कुणाचंही नुकसान होणार नाही याच्यासाठी जे काही उपाययोजना आहेत सर्व प्रकारच्या उपाययोजना आम्ही इथे राबवत आहोत. आमची एवढीच विनंती आहे की जे काही लोक आहेत तर त्यांना प्रशासनाची विनंती आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या काही प्रशासनाच्या सूचना आहेत, आदेश आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं, जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही किंवा वित्तहानी होणार नाही याची आपण सर्व मिळून दक्षता घेऊ.